विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून जाणाऱ्या 17 जागांवर अनेक ठिकाणी झालेली बंडखोरी रोखण्यासाठी बंडखोर उमेदवारांना महामंडळ तसंच अन्य शासकीय संस्थांच्या अध्यक्षपदाची आमिष आता दाखवली जात आहे। या संदर्भात झालेल्या महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात अर्ज भरणाऱ्यांचा महामंडळासाठी विचार केला जाऊ शकतो असं आश्वासन बंडखोरांना दिलं होतं। ज्यांनी कोणी काही बंडखोर म्हणून काही अर्ज भरले असतील तर माझी त्यांना विनम्र विनंती आहे की त्यांनी वरिष्ठांशी बोलून नेत्यांशी बोलून ते अर्ज मागे घ्यावेत अशी त्यांना विनंती आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये पार्टीसुद्धा त्यांच्या बाबतीमध्ये सकारात्मक येणारी महामंडळं असतील किंवा समित्या आहेत यामध्ये कुठेतरी पॉझिटिव्ह विचार करणाऱ्या याही संदर्भातला निर्णय हा कालच्या बैठकीमध्ये महायुतीच्या सर्व नेत्यांनी घेतला आहे। ज्यांनी कोणी काही बंडखोर म्हणून काही अर्ज भरले असतील तर माझी त्यांना विनम्र विनंती आहे की त्यांनी वरिष्ठांशी बोलून नेत्यांशी बोलून ते अर्ज मागे घ्यावेत अशी त्यांना विनंती आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये पार्टीसुद्धा त्यांच्या बाबतीमध्ये सकारात्मक येणारी महामंडळं असतील किंवा समित्या आहेत यामध्ये कुठेतरी पॉझिटिव्ह विचार करणाऱ्या याही संदर्भातला निर्णय हा कालच्या बैठकीमध्ये महायुतीच्या सर्व नेत्यांनी घेतला आहे।